नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आता आपला दुसरा व्लॉग आहे. याच्यामध्ये आपण आज पोहायला जाणार आहेत. कुडाशी जवळ इथे नदी आहे, तर तिथल्या नदीचं सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर पण बघणार आहेत. तर चला जाऊया आता पोहायला. आणि समोरचा नजारा हा आहे आमच्या साळ आहे, हा पूर्ण व्ह्यू आहे. तर चला जाऊया आता. मी एक्सपेरिमेंट करून बघायलो, समोर होते का फ्लिप. मित्रांनो आम्ही चाललोय खरं, पण आमचे मित्र रेडी झाले, पण परत काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम आला. आणि आमचं मित्रांचं नेहमीच असं असते, कुठं पण आम्ही बाहेर जाताना काही ना काही आमच्या अडचणी मदत येतातच. तर टॅग करा तुमच्या पण अशा मित्रांना जे की नेहमी उशिरा येतात. थोड्या वेळा मी निघणार, पण आता त्यात पण कन्फ्युजन आहे की इथं दोन स्पॉट अजून आहेत. तर कोणत्या नेमक्या स्पॉटला थोड्या वेळा डिसाईड होणारच आहे. बघूया आता आम्ही नेमकं कुठं जातोय ते नेक्स्ट अपकमिंग मिनिट्समध्येच. मला जर कोकणामध्ये ब्लॉगिंग करायची तर मला मी तर म्हणतो, तर हॅलो गाईज, तर जर समजा तुम्हाला कोकणामध्ये ब्लॉगिंग करायची आहे तर जसं की मी म्हणलं होतं, आता मी फिरायला जाते, तर मला मित्र म्हणतो इथं तुम्हाला नाही कशा आयफोनची गरज आहे, नाही कशाच्या स्टिकची, तुम्ही जस्ट मोबाईल ओपन करा. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू, मनेरी पुलावरचा हा व्ह्यू आहे. थोडा मार्गातलं एक गाव मनेरी तिथला. तर आम्ही मे बी आता तिथे जाऊ. कुठं जाणार हे डिसाईड अजून झालेलं नाही, तर जाणार थोडाच वेळ आहे. ॲक्च्युअल कोकण पृथ्वीवरचा स्वर्ग. तर लगेच आम्ही जाणार तिकडे आता. चला ब्लॉग परत कंटिन्यू करूया. सो गाईज, आम्ही डिसाईड केलेल्या 2 जागा होत्या, तिथे नाही गेलो, तिसऱ्याच ठिकाणी आलो. बट फायनली आम्ही आता पोहायला आलोय. तर चला एक्सप्लोर करूया एक नवीन जागा, नवीन जागेच्या थ्रू नवीन एक्सपिरियन्सेस घेऊया. सो बी विथ मी. ब्लॉगर इकडे खोल पाणी आहे का? हो, तिथं चांगलं आहे बघ. तिथं फक्त बसता येते, पोहता नाही येत. हाय म्हणा सर. हॅलो भैया हे तर माहिती आहेत, गणेश शेठ केंद्रे सर. तिकडून तो ब्रिज होता, तिथून आपण तो व्ह्यू बघितला होता. मी काय म्हणतो, आलोच तर पाडा ना आणखी. कोकम कलेक्ट केले. हलवतानाचा व्हिडिओ काढला ना आपला? नाही काढलाय. अरे झाड हलवतानाचा काढला का? नसेल काढला तर परत काढा. परत हलवावं लागेल. नको आता लागत आहे याच्यासाठी. कोकणात येऊन कोकम खाल्लं. मी काय म्हणतो अतुल, तसं नाही. फायनली कोकम कलेक्ट केले, एवढ्या फास्टमध्ये एकत्र हलवला आणि कोकम खाली आले. कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. ड्यूट. तर बघा मित्रांनो, आज जसं आपण त्या तिकडनं एक व्ह्यू बघितला होता मस्त पैकी, जसं ब्रिज वर ना, तो सेम व्ह्यू इथे आहे. जरा जवळून आहे, बॅक साइड न फ्लिप करून दाखवतो तुम्हाला. मस्त पैकी तोच नजारा आहे. थोडस झूम इन करून आहे, बस तेच आहे. तिकडे विमान कुठे सर? कुठं? लेन्स दिसलं. विमान गाइज. कौन है ये लोग, कहां से आते हैं? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तुम्ही हा गेम लहानपणी खेळलेला आहे का? What a creativity. ये बढ़िया था वीडियो, ये बढ़िया था. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है.
तर मित्रांनो, तर दोघाला आपल्या ब्लॉगमध्ये यायचं होतं, आपण एंट्री केली. रात्री ब्लॉग बनवायची रिस्क घेऊन आहे. चेहरा क्लिअर नाही दिसत. तो लास्टचा व्हिडिओ हा. हॅलो फ्रेंड्स, तर आता उरलेली एडिटिंग करूया दिवसभराची. फर्स्ट ब्लॉग टाकला, बऱ्याच जणांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले, थोडं मोटिवेटेड वाटलं. तर आता नेक्स्ट बघूया आपलं उरलेलं एडिटिंग लगेच करू. नमस्कार मित्रांनो, तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तर काल जास्त कंटेंट शूट नव्हतं केलं, जेवढं केलं तेवढ्याच ब्लॉग बनवले आहे. तर काही मिस्टेक्स पण होत आहेत ब्लॉगिंगमध्ये. मी पण नवीन शिकत आहे एडिटिंग वगैरे. तर ब्लॉगला लास्टला बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मिळूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन एक्सपिरियन्सेससोबत. तर स्टे ट्यून विथ मी. आणि तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. कोकणाला एका वेगळ्या अँगलने दाखवायचा नक्कीच मी प्रयत्न करेन. थँक्यू.